नमस्कार, धनश्रीज किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. चला तर आज बनवत होते मी भेंडीची भाजी. तर म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी. बऱ्याच ठिकाणी भेंडीची भाजी लसणाची फोडणी टाकून बनवली जाते ती खायलाही अतिशय छान लागते. तर काही ठिकाणी भाजी कांदा टोमॅटो वगैरे वापरून अशी बनवली जाते, तर काही ठिकाणी ग्रेव्हीमधील भाजी बनवली जाते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये मी एक उभी चिरलेली बारीक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये टाकलेली आहे. भरपूर असा कढीपत्ता, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे जो मोठा मोठा चिरून घेतलेला आहे आणि तो फोडणीमध्ये टाकलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे. तर भेंडीची भाजी ही बऱ्याच लोकांना आवडत नाही, तर या पद्धतीनं तुम्ही एकदा ट्राय करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. तर चला, कांदा चांगला भाजत आला की त्याच्यामध्ये एक छोटासा टोमॅटो घ्यायचा आहे आणि तो बारीक चिरून घ्यायचा आणि छान कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो भाजायला थोडासा वेळ लागतो, 2 ते 3 मिनटं आपण तेलामध्ये टोमॅटो चांगला परतून ठेवायचा आहे. तो चांगला भाजला जातो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण टोमॅटो भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत धण्याची पावडर. धणे पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला झाला की आपलं घरचं लाल तिखट टाकायचं आहे आणि अगदीच तुम्हाला तिखट भाजी आवडत असेल तर तुम्ही थोडासा लाल मसाला जास्त टाकू शकता. आणि त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले छान परतून घेतली की मी आधी साईडला भेंडीचे चांगले काप करून घेतलेले आहेत आणि ती साईडला भाजून घेतलेली आहे. भेंडी चांगली भाजून घेतली की भेंडीतील चिकटपणा जो आहे तो कमी होतो. जर डायरेक्ट तुम्ही भेंडी फोडणीमध्ये भाजायला लागलं तर ते खूप मेसी होऊन जातं आणि खूप वेळ खातं ती रेसिपी. त्यामुळे आपण भेंडी आधीच थोडीशी तेलामध्ये बाजूला तव्यावरती भाजून घेतलेली आहे छान, ज्याच्यामुळे त्याचा चिकटपणा गेलेला आहे. तर हे सर्व मिश्रण परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जी भाजलेली भेंडी आहे ती टाकणार आहोत. तर भेंडी टाकून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळं काही एकत्र करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी भेंडी चांगली भाजून घेतलेली आहे, त्याचा चिकटपणा सगळा दूर झालेला आहे. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून मी त्याच्यावरती प्लेट ठेवून 2 ते 3 मिनटं भेंडी चांगली परतून घेतलेली आहे. आणि भेंडीला पाण्याचा वापर कधीच करायचा नाही, भेंडी वाफेवरती शिजलेलीच भेंडी चवीला लागते. तर चला, कोथिंबीर टाकल्यानंतर मी प्लेट झाकून ठेवलेली आहे. थोडीशी मी याच्यामध्ये चिमूटभर साखर टाकलेली आहे, जेणेकरून आंबट गोड फ्लेवर छान लागतो. आमच्याकडे भाज्यांना थोडीशी साखर वापरायची पद्धत आहे. जर तुमच्याकडे वापरत नसेल, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नका टाकू. तर चला, अलीकडे आपल्या रेसिपी थोड्याशा लेट येत आहेत. जर तुम्हाला रेग्युलर रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करा आणि आपलं नवीन चॅनल आहे तर